एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आम्ही काय त्याला मागायला गेलो नव्हतो बा, आम्हाला तुम्ही आमचा बीफॉर्म लावा म्हणून। त्यानेच आमच्याकडे आले, तुमचा बीफॉर्म द्या म्हणले शिवसेनेच्या, आम्ही त्यांच्यावर उभं राहतो म्हणले। पळवले मात्र नेमकं कुणा पळवले? तुम्ही पळवले म्हणताय, मात्र नाव सांगा। भाजपनं पळविले त्यांनी। आता प्रेस घेतला ना त्याचा, महेंद्र पिंपळेचा आणि मनोज जाधवचा। म्हणजे असं बीफॉर्म लावल्यानंतर पळवितात का माणसं? मला शिंदे गटाची युती होणार होती, शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असं सांगितलं जात होतं। युती नेमकी कशामुळे फिसकटली, काय कारण? महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि एकनाथभाई शिंदे साहेब हे चांगले महाराष्ट्राचं नेतृत्व करतात। त्याच्यामुळं आम्हालाही वाटलं की बाबा आपण नांदेडमध्ये सुद्धा स्थानिकला युती झाली पाहिजे। मी तर सकारात्मकच होतो पहिलेपासून, मी दुसऱ्यासोबत जाणारच नव्हतो। मी एकच ठरले की आपल्याला भाजप संघ युती करायची। आता ते दोनदा तीनदा मिटिंगा झाल्या, बैठका झाल्या। ते बैठकीमध्ये असा निर्णय झाला की तुम्हाला 6च्या वरी आम्ही सीटा देऊ शकत नाहीत, आम्हाला माणसं ॲडजस्ट करायची। त्याच्यामुळं आम्हाला वाटलं बा आम्ही 3000 कोटीचे कामं आले, 3500 कोटीचे, तर 1000 कोटीला 2 नगरसेवक मिळाल्यानं कसं जमणार? मी एवढे कामं आले असताना एवढे मुख्य रस्ते, एवढे मोठे प्रोजेक्ट, उत्तम रस्ता, दवाखाना, कृषी महाविद्यालय, जसं यशवंत कॉलेज सारखे, आनंदनगर सारखे रस्ते, मुख्य रस्ते केलेले आपण, जसं छत्रपती चौक पासून याच्यापर्यंत आपल्या शासकीय याच्यापर्यंत रेस्ट हाऊस पर्यंत असे चांगले चांगले रस्ते घेतलेले आहेत। आणि युती कोणामुळे झाली हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे। आता जे प्रस्ताव दिला ते आम्हाला मान्य आला नाही। 6 सीटामध्ये कसं ऍडजस्ट करणार? आमची 16 जागेची मागणी होती। आम्ही बरोबर ठीक आहे 2 कमी द्या आम्हाला, आम्ही 14वर आलो तरी काही विषय झाला नाही। त्याचा राष्ट्रवादी सोबत का गेले नाही? राष्ट्रवादी सोबत जसे बोंडारकर गेले तशी तुम्ही का गेले नाही? नाही ना, आमचं जायचं कारण काही नाही। आम्हाला एक माझं पहिल्यापासून भाजप संघ एक मला बाबा भाजप संघावरील नेतृत्व भाजपचं आहे, शिवसेना भाजपचं। इथे खाली शिवसेना भाजप झाली पाहिजे। अजितदादा बी आहेत, मात्र एक पहिलेपासून शिवसेनेचे आणि भाजपची पहिलीपासून युती राहिलेली आहे। ज्या पद्धतीने आपण सांगितलं की जे विकास कामं आणि राष्ट्रवादीचा आमच्याकडे प्रस्ताव आलता, त्याने लेटर दिलं आम्हाला, नंतर त्याने काही हे केलं नाही। नंतर लास्टच्या दिवशी ज्या दिवशी उमेदवार ठरले आमचे, त्या दिवशी राष्ट्रवादी आली आमच्याकडे। भाजपने जे जाहीरनामा प्रसिद्ध केला ते बनवाबनवी वाटते का? कारण तुमचं कामात तुम्ही केलेले कामं त्याच्यामध्ये ऍड होते असं तुम्ही सांगितलं नाही। असं जाहीरनामा प्रसिद्ध तुम्हाला तुमच्याकडे आला का? माझ्याकडे असं सांगण्यात आलं, मी सांगलं ते हो असे आहेत अशा गोष्टी, म्हणजे होऊ नये। आणि जे कामं ज्याने केले त्याला त्याचे कामं त्याने श्रेय घ्यावं। बरं, तुम्ही ज्या पद्धतीने एका पुलाचं उद्घाटन 3 वेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं, मात्र ते काम अद्यापही अपूर्ण आहे। ते पुलाचं अडचणी तुम्हाला सांगतो, भूसंपादन राहिलं तर त्या पुलाचं काही गोष्टी लोक शेतकरी जमीन देण्या गेले, खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये। आता कुठं ते भूसंपादनाची जमीन आपण हे केलेली आहे, गव्हर्नमेंटच्या ताब्यात घेतलेली आहे। येणाऱ्या काळात 100% आसनाचा पूल होणार 5 ठीक आहे। काही अडचणी असतात, मला सांगा 10 वर्षे काही प्रोजेक्ट पेंडिंग राहतात, काहीतरी अडचणी हे असल्याशिवाय कसे पेंडिंग राहणारच ना। आरुटे मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।